नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे YouTube चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा माझा हा कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा आहे मला. तर म्हटलं चला याचा व्हिडिओ आपण आता शेअर करावा. तर वट सावित्री पौर्णिमा बघा 2-3 दिवसावर आलेली. तर प्रत्येक साडीवर आजकाल सगळेच जण हेच पीस देत आहे. म्हणजे वर्क केलेले, त्याच्यानंतर रेडीमेड गळे बनवलेले, बाहीला डिझाईन दिलेल्या. तर असे ब्लाऊज पीस कसे कट करायचे, हा जो मागचा गळा प्रॉपरली कसा कट करायचा आणि आपण कटिंग केलेल्या अस्तराचे पाठ ह्या फॅब्रिकवर कसे ठेवून कट करायचं हेच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर प्रॉपरली फिनिशिंगमध्ये हा मागचा पाठ मी कसा बनवणार, त्याच्यानंतर बाही फिनिशिंगमध्ये जॉईंट कुठे कसा येणार हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण की आता प्रत्येक साडीवर असेच पॅच केलेले डिझाईनचे ब्लाऊज पीस भेटत आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही प्रॉपरली अशी याची कटिंग करता येईल आणि प्रॉपरली अशी फिनिशिंग आपल्याला बॅक साईडने आणि बाहेरला देता येईल. चला तर मग आपण करूया सुरुवात. तर बघा, मी जे आपलं अस्तर आहे ते मापानुसार कट करून ठेवलेले आहे कस्टमरच्या. तुम्हीही तुमच्या मापानुसार अस्तर जे आहे ते कट करून ठेवायचं. मला कटोरी ब्लाऊज शिवायचं आहे. बाही आहे आपली छोटी, म्हणजे हा जो पॅच आहे तेवढंच पॅच आपल्याला बाहीसाठी घ्यायचा आहे. तुम्हाला जर बाही मोठी घ्यायची असेल तर तुम्ही त्यानुसार कटिंग करायची. ओके. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जे आपल्याला दिलेलं आहे प्रिंट बघा, मागच्या गळ्याची वर्क केलेली, ती आपल्याला एकावर एक अशी ठेवून घ्यायची. सेंटर आपल्याला व्यवस्थित पॉईंट बघून घ्यायचा. बघा, मी असं व्यवस्थित पॉईंट बघितला, हाही गळ्याचा पॉईंट व्यवस्थित चेक करून घेतला. आता मी जो मागचा पार्ट आहे तो प्रॉपरली ह्या साईडने अगोदर ठेवून घेणार, नंतरूनच बाकीचे पार्ट मी ठेवणार. आता ह्या गळ्यापासून अर्धा इंच वरती आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा. आता दुसरी स्टेप आहे आपल्याला, त्यानंतर बाही आपल्याला कट करायची. आता बाही कट करताना बघा, हा पण पॉईंट आपल्याला एकावर एक व्यवस्थित असा चेक करून घ्यायचा आहे की नाही. असं व्यवस्थित चेक केल्यानंतर आपली जी बाहीची कटिंग आहे ती आपल्याला सेंटर चेक करायचा. आता हा सेंटर आला. आता ह्या बाहीचा पण आपल्याला, तर बघा, बाहीचा सेंटर आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा. तो बाहीचा सेंटर मी व्यवस्थित बघून घेते, याचाही सेंटर मी बघून घेते. आता ह्या जी बाही आहे याच्यापेक्षा अर्धा इंच जी माझी कस्टमर आहे ती मला बोलली एवढीच मला म्हणजे करून दे बाही, बाकीचा काठ मला मागच्या साईडने करून दे. तर जेवढी पण हाईट होईल त्या हाईटनुसारच मला बाहीची उंची तयार करून दे. जर तुमची बाहीची उंची पूर्ण 9-10ची असेल तर तुम्ही प्रॉपरली एवढा काठ घेऊन ही बाही रेडी करू शकतात. तर मी याच्यानुसार मी बघा अर्धाच इंच खाली ठेवते. सेंटर व्यवस्थित चेक केला, जेणेकरून बाहीला जॉईंट येईल तो एकदम एकसारखा येईल, कमी जास्त येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी हा ठेवून बघितला. तर बाही आपल्याला अशी ठेवायची. तर सगळ्यात पहिले आपण बाही कट करून घेऊया. तुम्ही जर तुमचा ब्लाऊज पीस अशाच पद्धतीचा असेल तर तुम्ही अगोदर बाहीचा शेप व्यवस्थित ठेवून बाही कट करून घ्या. त्यानंतर हा मागचा पार्ट गळ्याचा आपण कसा कट करायचा हे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर बघा, मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. आता जो जॉईंट येणार ना तो बघा एकाच साईडना प्रॉपरली आपला हा जॉईंट येणार ह्या साईडनी. तर तोही सेंटरमध्ये व्यवस्थित असा होऊनच इकडचा जॉईंट आपला येणार आहे. आता मागची साईड आपण कट करून घेऊया. याचंही मी सेंटर व्यवस्थित बघणार. हा अर्धा इंच वरती ठेवून हा पाट असं ठेवणार. आता बघा, ह्या साईडनी मला प्रॉपरली हा कपडा बसून गेला. जर तुमचा बसला नाही तर तुम्ही असा फोल्ड, म्हणजे हे जे अस्तर आहे हा जेवढा बसेल तेवढा घ्यायचा, बाकीचा असा फोल्ड करून अस्तराचा हा पाट एवढा, कारण की मोठी बाई जर असेल तर हा कपडा कमी पडतो. अशा वेळेस आपला जेवढा कपडा असेल त्यानुसार आपण हा अस्तराचा पाट असा ठेवून घ्यायचा, बाकी शेपनुसार कट करून घ्यायचा. नंतरून मग आपल्याला ह्या फॅब्रिकला अटॅच करून तेवढा पट्टा आपल्याला वाढवायचा असतो. असाच एक व्हिडिओ मी बघा, कटोरी ब्लाऊज आहे त्याला पुढचा गळा पण दिलेला होता. तर तो मी कटोरी ब्लाऊज मध्ये शिवून ती लेस कशी अटॅच केली, तो प्रॉपर ब्लाऊज शिवून दाखवलाय. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मिळून तुम्हाला खूप सुंदर असं नॉलेज येईल आणि तुम्ही बिंदासपणे अशा प्रकारचे ब्लाऊज कटिंग करून शिवू शकतात. तर मी हा पार्ट आता कट करून घेत आहे. अर्धा इंच आपल्याला हा जास्तीचा कट करायचा. ओके. तर मागचा पार्टही मी एकदम ॲक्युरेट असा कट करून
घेतलेला आहे. आता बघा ही साईड मी अर्धा इंच थोडीशी जास्त कट केली, तर मी ह्या साईडने थोडासा असा कट मारणार आणि याची गळा रुंदी आपल्याला थोडीशी जास्तच ठेवायची लागते, कारण की हा जो गळा आहे छोटा असतो, त्याच्यामुळे आपल्याला गळा रुंदी ही वाढवायची असते अशा ब्लाऊजसाठी. तर मी तो कसा शिवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. बाकीचे पार्ट ह्या पार्टमध्ये कट करून घेते. फक्त हे काठ आपले सोडून द्यायचे आणि बाकीचा हा पार्ट आपण ह्या साईडला माझा प्रॉपरली बसला हा पार्ट. आता ही कोटरी क्रॉस मध्येच ठेवायची असती. असं तुम्ही हे प्रॉपरली असं एक साईडनी हा पार्ट ठेवून कट करून घ्या. आता मी थोडासा जास्तीचा हा पार्ट कट करून घेते. हा काठ मी बाजूला काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ह्या ब्लाऊज पीसची कटिंग करून घेतली. आता मागचा पार्ट आणि बाही कशी शिवणार हे मी प्रॉपरली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग आपण शिवायला सुरुवात करूया. तर बघा आपण सगळ्यात अगोदर मागचा पार्ट हा कसा बनवायचा हे बघूया. तर कटिंग तुम्हाला समजलेली असणारच, खूप सोप्या पद्धतीने सांगितली. आता मागच्या पार्टचा गळा कसा मी प्रॉपर बनवणार आहे. आता याची गळा रुंदी बघा खूप मोठी असते. आपली ब्लाऊजची गळा रुंदी ही 2.5 पर्यंत असते, तर ही 4ची गळा रुंदी झालेली आहे. म्हणजे ह्या शेपने जर तुम्ही शिवला तर हा गळा खूप मोठा होत असतो. त्यावेळेस कशी टेक्निक वापरायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर आपण अस्तर जे शोल्डर आहे ते ॲक्युरेट 6-5.5चं कट करत असतो. मी याच पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे अस्तरचं शोल्डर. आता हे बघा आपल्याला जेवढं शिवून रेडी शोल्डर हवं त्यानुसार आपल्याला हे गळ्याची पट्टी बघायची. कटिंग करताना बघा मी हा अर्धा ते 1 इंच हा नक्कीच जास्त कट केलेला आहे. हे बघितलं, हे शोल्डर अर्धा इंच, तुम्ही थोडा अजून जास्त कट करू शकतात. तर मी अर्धा इंच कट जास्तीचं करून हा शोल्डरचा पार्ट मी ह्या गळ्यापासून कट केलेला आहे. आता अर्धाच इंच मी प्रॉपरली हा पण कट करून घेते. आता बघा याचा मी एकदम गळ्यावर ही जी डिझाईन आहे सेंटर ठेवून थोडासा कट करून घेणार, असं नॉच बनवून आपल्याला घ्यायचं आहे. आता ह्या बाजूने बघा आपल्याला तयार शोल्डर 2.5चं पाहिजे आणि शिवायला अर्धा इंच, म्हणजे आपल्याला 3चा हा पार्ट पाहिजे. तर ॲक्युरेट आपला हा 3चा पार्ट इकडं तयार झालाय. तुम्ही हे असं एकदा म्हणजे चेक करून बघायचं आपल्याला तयार शोल्डर कितीचं, 2.5चं लागतंय, अर्धा इंच आपला शिवण्यात जाणार, तर हा पार्ट आपला 3चा उरला पाहिजे. अशा पद्धतीने मी हा ठेवून एक निशाण मारला, म्हणजे बरोबर 3चा हा आपला गळ्याचा पार्ट आला. आता बाकीचं बघा 2.5ची गळा रुंदी आपल्याला पाहिजे, तर या पद्धतीने एक 2.5 वर निशाण मारायचं. थोडंसं कमी मारलं तरी चालेल, म्हणजे ह्या बाजूनी 2.25 वर जरी निशाण मारलं तर अशा पद्धतीने एक निशाण मारायचं. आता हे निशाण कसं मारायची गळा रुंदीचं ते तुम्हाला समजलेलं असणार, नसन समजले तर पुन्हा एकदा सांगते. सगळ्यात अगोदर ह्या गळ्याच्या बाजूने आपल्याला शोल्डर पाहायचं 2.5चं आहे, तर 3चं आपल्याला निशाण घ्यायचं. 3चं मी निशाण घेतलं. त्यानंतर गळा रुंदी आपल्याला ह्या बाजूनी पाहिजे, तर 2.5ची आपण गळा रुंदी घेत असतो. तर बघा मी 2.5 ते 2.25 वर एक निशाण मारला. एवढा कपडा ह्या साईडने आपला जास्त आहे, तर एक तिरपं निशाण आपल्याला ह्या साईडने असं मारून घ्यायचं असतं गळ्यापर्यंत. मी क्रॉसमध्ये आता बघा हा तिरपं निशाण मारून घेते. आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण अगोदर कमी करून घेऊया. तर असं तिरपी रेष आपल्याला शिवून घ्यायची. तर मी सरळ रेषेवरच ही तिरपी शिलाई मारून घेतली, म्हणजे आपल्या गळ्याची रुंदी पण जेवढी आहे तेवढी राहणार, गळ्याचा शेप पण आपला प्रॉपर होणार. आता हा बाकीचा पार्ट मी असा कट करून घेते. तर बघा हा पार्ट दिसला तुम्हाला, गळा रुंदी आपली छोटी झालेली, शोल्डर पण आहे तेवढंच आपला आलेलं आहे. तर खूप महत्वाची ही पद्धत आहे. अशाच पद्धतीने हा गळा तुम्हाला छोटा करायचा असतो. गळा बघा ती स्टेप झाल्यानंतर हा गळा आपल्याला असा सरळ ठेवायचा. त्याच्यानंतर याचा सेंटर पुन्हा आपण एकदा चेक करून घ्यायचा. आता मी सेंटर चेक करून घेतला. प्रॉपरली ही जी रेष आहे तीच आपला सेंटर असा आलेला आहे. तर मी ते बघून घेतलं. त्यानंतर आहे ना याचा जो आपण अस्तर मागचा पार्ट कट केलेला आहे याचा ही सेंटर आपण थोडासा कट करून घ्यायचा. तोही मी नॉर्मली कट करून घेते. तर असं एकावर एक व्यवस्थित मी ठेवणार
याला आपल्याला कॅनव्हास लावायची सुद्धा गरज पडणार नाही. पटकन आणि व्यवस्थित असा हा होत असतो. सेंटरवर सेंटर असं व्यवस्थित ठेवून असं मी एक मध्ये शिलाई मारून घेणार आहे. तर बघा हा सेंटर बघताना खालचं पण जो डिझाईनचा सेंटर आहे तो पण आपल्याला व्यवस्थित चेक करायचा. असा मी सेंटर चेक करून शिलाई एक मारून घेतलेली आहे. आता ह्या बाजूने बघा असा प्रॉपरली वरती कपडा ठेवायचा आणि ही जी डिझाईन दिसते ती डिझाईन नुसार आपल्याला एकदम किनारी किनारी आपल्याला ही शिलाई मारायची असते. तर बघा अशा पद्धतीने मी हा गळा शिवून घेतला. आता हा थोडासा फुगामध्ये येणारच, तर त्याचा काही विशेष नाही. आपण हे कट केल्यावर शोल्डर आपल्या अडीचचं व्यवस्थित असं परफेक्ट राहणार, गळा आपण तिरपा होणार नाही. आता अशा पद्धतीने केल्यानंतर हा खालची साईड आहे अर्धा इंचावर आपल्याला ही शिवून घ्यायची. आता हे जे आपण शिवलेलं आहे त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचं. नॉर्मली कट मारूया. हात टाकून हा कपडा आपण बाहेर काढून घेऊया. प्रॉपर बघा आपली गळ्याची फिनिशिंग एकसारखी अशी आलेली आहे. तर खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितली. जी महत्वाची ट्रिक होती ती पण सांगितली. गळा रुंदी कशी ऍडजस्ट करायची आणि गळ्याचा शेप आपला प्रॉपरली कसा बनवायचा. अगोदर आपण खालची टीप जी आहे ती फिनिशिंगची टीप मारून घेऊया. त्यानंतर बघा या शेपनुसार आपण शिवून काढूया, शिलाई मारूया. जर तुमचा असा पॅच थोडासा बाहेर वगैरे निघाला असेल तर तो मध्ये ढकलून असा राऊंड आपला व्यवस्थित बनवून घ्यायचा असतो. खालचा कपडा असा मध्ये ओढायचा असतो. जर म्हणजे असा जो कपडा कमी जास्त झालेला असेल तर करायचा, नाही तर फिनिशिंग मध्ये एकसारखंच त्याची आलेली असते शिलाई. बघू शकतात एकदम म्हणजे आपली जी गळा रुंदी होती त्यानुसारच आपला हा शेप तयार झाला आणि बिलकुल पण वाकडा वगैरे वाटत नाही. एकसारखा आपला हा शेप जसा पॅच होता तसा तयार झाला. आता कडाकडा आपण शिवून घेऊया. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. बघा मागचा पार्ट एकदम ॲक्युरेट असा आपला मागचा गळा तयार झाला. एकदम फिनिशिंग मध्ये जेवढा जर तुम्ही जो म्हणजे जेवढा गळाचा शेप होता तसा जर शिवला असता तर आपली गळा रुंदी फाकली असती. ती जवळपास 4 ते 8 ची गळा रुंदी ही झाली होती. तर नॉर्मली आपल्या गळ्याच्या रुंदीनुसार हा शेप कसा बनवायचा हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये दाखवला. आणि प्रॉपरली जी फिनिशिंग आहे आपली गळ्याची एकदम ॲक्युरेट बघा. थोडासा सुद्धा इकडे नाही, थोडासा सुद्धा तिकडे नाही. कसा बनवायचा, कसं मॅनेज करायचं हेही तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे. आता तो जो काठ उरलेला आहे तो काठ मी इकडे अगोदर अटॅच करून घेते आणि मग टक्स याला मारते. आता तो काठ कसा मी अटॅच करणार हेही तुम्ही आता स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हालाही अशी फिनिशिंग मध्ये मागचा पार्ट आपल्याला तयार करता येईल. आता बघा बाही कट करून हा काठ उरलेला होता. तर तो प्रॉपरली फिनिशिंग मध्ये मी कसा लावणार ते तुम्हाला दाखवते. जर तुमचा काठ उरला नाही किंवा असा नॉर्मली हाईट चेक करून अशी छोटीशी जरी पट्टी उरली तीही तुम्ही ह्या साईडने अशी लावू शकता. ही पण सुंदर असं
दिसत असते ही छोटी पट्टी लावल्यानंतर, पण माझ्याकडे प्रॉपर काठ उरलेला आहे तर मी तेवढीच पट्टा या डिझाईनला इकडे ऍडजस्ट करून लावणार आहे. तर बघा आपलं हे एवढा दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच फोल्ड केल्यावर एवढाच पट्टा राहणार, म्हणजे आपली ही डिझाईन पण जाणार नाही आणि बॉर्डर पण अशी आपली ॲक्युरेट होणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर मी हे पहिले जॉईन करून घेते जेणेकरून याच्या सेंटरमध्ये येणार असं एकावर एक ठेवते. डबल शिलाई देते बघ. तर आता अगोदर हा फोल्ड आपण असा करून घेऊया एकदम एकसारखा. तर खालची साईड मी अगोदर शिवून घेते. आता हे सेंटर आपण चेक करूया म्हणून फिनिशिंग ही आपली त्याच्यात सुंदर दिसते. तर बघा अशी ठेवून मी आता ही पट्टी शिवून घेते. आता ही वरची पट्टी आहे ती या पद्धतीने फोल्ड करून आपण सोबतच शिलाई मारून घेऊया. तर बघा एकदम फिनिशिंग मध्ये हा मी काठ जो उरलेला होता तो जॉईन करून घेतला. त्याला टक्स आपण मारून घेऊया. टक्स मारताना याचा पुन्हा सेंटर पाहायचा. बघा असा एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचा, बघून घ्यायचा. कपडा जर इकडे तिकडे झालेला असेल तर तो कट करून घ्यायचा असं एकसारखं. आता ह्या साईडने आपल्याला 4 इंच घ्यायचं, वरती ही आपल्याला 4 इंच हा टक्सचं निशाण घ्यायचं असतं. आता लेस लावल्यानंतरच हे टक्स मारत चला. अगोदर तुम्ही टक्स मारले नंतर लेस लावला तर याची फिनिशिंग खराब होत असते. एकावर एक ठेवून आपण पुन्हा तो ड्रॉ करून घेऊया. तर बघा मी ड्रॉ करून घेतला. अर्धा इंचाचा टक्स आपल्याला रेग्युलर सारखा दाबायचा आहे. तर बघा एकदम ॲक्युरेट आपला मागचा पार्ट तयार झाला. बघू शकतात फिनिशिंग. काट असं वाटत नाही आपण दुसरीकडून म्हणजे नाही का दुसरा याच्या खाली काटच नव्हता. तर एकदम फिनिशिंग मध्ये हा आपण काट कट केला, तो शिवला, टक्सही काट शिवल्यानंतर मारले. तर ह्या ज्या महत्वाच्या म्हणजे आहे ज्या पद्धतीने आपल्याला शिवायचं हे मी तुम्हाला आता महत्वाची माहिती आता दिलेली आहे. तर तुम्ही हे मागचा साईडचा पार्ट सेम अशाच पद्धतीने अशी जर गळे असेल तर बनवायचा. आता आपण बाहीला कसा जॉईंट द्यायचा हे मी तुम्हाला दाखवते. बघा बाही घेतली. बाहीला अगोदर हा शेप आपला कव्हर झालेला, इकडचा शेप बाकी आहे. तर ह्या शेपला आपण अगोदर थोडासा कपडा जॉईंट करून घेऊया. तर तुकड्यानुसार बघा हाईट चेक करून घ्यायची. आता हाच येणार तो फिटिंग मध्ये असंही कोपऱ्याला जाणार, तो दिसणार नाहीच. तर मी 4 एवढा पट्टा मी असा जॉईन करून घेणार. तर सरळवर हा सरळ कपडा ठेवणार. पुन्हा एक दाब शिलाई देणार. ओके. तर सेंटर आपण या बाहीचा अगोदर सेंटर कट करून घेऊ. खालच्या साईडने सेंटर घ्या, वरच्या साईडने शेपच्या बाजूने पण सेंटर घ्या. घेतला. आता याचा बघा याचा सेंटर आता बघा सेंटरवर सेंटर घेतल्यानंतर याचा सेंटर आपल्याला असा ठेवायचा आणि अर्धा इंचावर ही शिलाई आपल्याला मारायची.
तर बघा, तुम्हाला वरच्या साईडने शिलाई हवी नसेल तर असं एक दाब म्हणजे ह्या साईडने आपल्याला अगोदर आता एक शिलाई मारून घ्यायची. कारण की ही डिझाईन बघा याची आहे, जर वर्कवाली असेल तर ह्याच पद्धतीने तुम्हाला शिलाई मारायची असते. असं केल्यानंतर मग आपण हे पलटी करूया. मग आपल्याला वरच्या साईडने शिलाई मारायची गरज पडत नाही. थोडासा करून घ्या. बघा एकदम सुंदर आपली ही फिनिशिंग झालेली आहे. आता आपण दाब शिलाई देऊया. तर बघा, खालचा काठ जाडा असल्यामुळे वरचा कपडा मॅनेज करायला थोडासा त्रास होतो. पण या साईडने तुम्ही प्रॉपरली असं प्रेस करून जर हे दाबून ठेवलं तर ही शिलाई पण आपली प्रॉपरली फिनिशिंग मध्ये येते. कपडा गोळा गोळा होत नाही. तर बघा, बाकीचा कपडा आपण कट करून घेऊया. तर बघू शकतात बाही एकदम ॲक्युरेट अशी झाली. जॉईंट पण नॉर्मली आला की जो फिटिंगमध्ये जाणार. तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप बनवायचा असतो. आणि डिझाईन पण बघा एकदम एकाच ठिकाणी व्यवस्थित मध्य सेंटरला आपल्याला हा जो मोराचा पाहिजे होता निशाण तो पण आलेला आहे आणि सेंटर पण आपला प्रॉपर झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बाही रेडी करायची असते. तर खूप सोपी पद्धत मी आता तुम्हाला दाखवलेली आहे. तर मागचा पार्ट आणि तुम्हाला जे महत्त्वाचं यात होतं हा जॉईंट वगैरे कसा करायचा आणि मागचा पार्ट पण आपण फिनिशिंगमध्ये प्रॉपरली कशी बनवायची. जर असे तुम्हाला रेडीमेड गळे आलेले असन, पॅचवर्क असन किंवा आरीवर्क असन त्यालाही हीच पद्धत फॉलो करायची. आणि काठ जर तुमचा बाहीचा उरलेला नसेल तर नॉर्मल एक छोटी पट्टी सुद्धा आपण या साईडने बसवून अशा पद्धतीने हा गळा बनवून घ्यायचा असतो. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाही सोप्या पद्धतीत तुम्हाला जर शिकायचं असेल चांगला टेक्निक तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.